आज मी बनवत आहे खागिना. सेलिब्रिटी आहे अदिती. अदितीच नाव आहे तिचं, अदिती राव हैदरी वाटतं. हो, अदिती राव हैदरी. तर तिची मी रेसिपी पाहिली होती एका पॉडकास्ट मध्ये, जिचं नाव आहे खागिना. तेच मी आज बनवणार आहे. सर्वात आधी पॅन ठेवलंय मी गॅसवर, मग त्यात तेल ओतायचं. तेल ओतल्यानंतर तेल थोडं गरम होऊ द्यायचंय. इथे मी बारीक कांदा चिरून घेतलाय. कांदे लहान होते म्हणून मी 4 कांदे घेतले. 2 टोमॅटो घेतले. कोथिंबीर घेतली चिरून, लसूण घेतलाय आणि कढीपत्ता. आणि हे मसाला आहे जो आम्ही घरीच बनवतो, आणि हळद. आता सर्वात आधी आपण लसूण घालणार आहोत. तेल अजून तापलं नाहीये. तेल तापलेलं आहे. सर्वात आधी आपण त्यात घालणार आहोत लसूण. ही अंड्याची रेसिपी आहे. लसूण ह्यासाठी मी जास्त घातलाय कारण अंड्याचा उग्र वास नाही यावा, मला अंड्याचा जास्त वास नाही आवडत आलेला, म्हणून मी लसूण घेतला जास्त. कट करून घेतलाय लसूण, नाही तर मी फेकून घेते. लसूण थोडा लाल होऊ द्यायचा, आणि मग त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता दोन्ही घालायचे. कांदा चांगला लाल झालेला आहे. आता त्यात टोमॅटो घालायचा. टोमॅटो सुद्धा चांगला एकजीव करून घ्यायचा. टोमॅटो चांगला एकजीव करून घेतला तर मसाले घालायचे, हळद आणि मी दोन्ही एकदमच टाकते. मी जास्त तिखट बनवणार नाहीये म्हणून मी कमीच मसाला घेतला. कोणाला तिखट हवं असेल तर ते मिरची पावडर घालू शकतात. ह्यात मी थोडी कोथिंबीर पण ऍड करते. ओके, गॅस आता स्लो करायचा. आणि आता थोडंसं असं पसरवून घ्यायचं. इथे मी अंडे फोडून घालणार आहे. असे 3 हे करते, म्हणजे माझ्याकडे 3 अंडे आहेत आता अवेलेबल. तर इथे असं अंड फोडून घालायचं. ओ नो, सॉरी, अंड पडलं. आता हे इथे मीठ घालायला विसरले मी, आता वरनं घालेन. हे तिसरं अंड इथे. ठीक आहे, हे असंच ठेवायचं, आपल्याला फेटायचं नाहीये, हलवायचं नाहीये अजिबात. मीठ घातलं नव्हतं म्हणून मी वरनं मीठ घालते आता. थोडंच मीठ घालणार आहे कारण चीज घालणार आहे वरनं, तर जास्त खारट होऊ नये म्हणून मी जरासच मीठ घालणार आहे. ओके, थोडासा गॅस हा जरा लांब गॅस आहे म्हणून थोडंसं मी वाढवते, आणि 2 मिनिटं झाकण ठेवून देणार आहे. आता आपण बघणार आहोत. ओके, येलो चांगला शिजलेला आहे. तर आपण त्यामध्ये ना, माझ्याकडे एक चीज स्लाइस होता, तर तो मी आधी त्यामध्ये तुकडे करून घालते. असं. आणि हे मी चीज चीज क्यूब त्यामध्ये ऍड करते. मला चीज खूप आवडतं. तुम्हाला चीज नसेल आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता. जेव्हापासून मी हे खाल्लंय ना, मला तेव्हापासून ना ऑमलेट आवडत ना अंड्याची भुर्जी आवडत. मी हेच बनवून खाते. आणि वरनं पुन्हा थोडी कोथिंबीर घालायची. 2 मिनिटं वाफेवर ठेवायचंय. झालेला आहे तयार. आणि हा मी आता ब्रेड बरोबर खाणार आहे. असं सर्व करायचं. ब्रेड आणि खागिना नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा.